नमस्कार मैत्रिणींनो, पुष्पा पराते या आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आज मी आगवेगळी नवीन इथे उपवासाची रेसिपी बनवलेली आहे. तर बघा हे जी मी इथे बनवलेले आहे हे उपवासाचे दहीवडे मी बनवलेले आहे. तर बघा मैत्रिणींनो, हे मी इथे 2 वाट्यामध्ये सर्व करून घेत आहे. बघा छान प्रकारे इथे वरून तिखट मीठ लावून तिखट मीठ टाकत आहे आणि छान थोडं मी चिंचेचा रस चिंचेचं जी मी केलेली आहे चटणी ते पण त्यावर घालून घेणार आहे. आणि खूप छान अशी टेस्ट या दहीवड्याला आलेली आहे आणि खूप छान अशी स्पंची हे दहीवडे झालेले आहे. बघा छान प्रकारे इथे हे दहीवडे मी तयार केलेले आहे आणि बघा दिसायला पण खूप सुंदर असे दिसत आहे आणि जे खायला पण खूप टेस्टी बघा छान प्रकारे ते मुरलेले आहे आणि ते बघा खायलासुद्धा खूप छान झाले आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी हे दहीवडे कशा प्रकारे केले तर चला बघूया. तर बघा मैत्रिणींनो, मी इथे 1 वाटी इथे भगर घेतलेली आहे. बघा 1 वाटी मी भगर इथे घेत आहे आणि ही 1 वाटी भगर मी इथे पाण्यामध्ये टाकून इथे 4 ते 5 तास ते मुरू देणार आहे. तर बघा भगरीच्या वर आपल्याला थोडं पाणी जास्त टाकून घ्यायचं आहे आणि छान प्रकारे 5 ते 7 तास इथे छान मुरू द्यायची आहे. तर बघा माझं हे नवीन यूट्यूब चॅनल आहे पुष्पा पराते. तर तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच रेसिपीचे किंवा मुलांच्या जे छोटे मुलांना शिकवण्याचे व्हिडिओ मी यावर अपलोड करत आहे. तर तुम्ही हे चॅनल माझं नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा इथे मी 4 ते 5 तास झालेले आहे आणि मी इथे ते जे भगर आहे त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. आता त्या भगरीच्या पेस्टमध्ये मी थोडं ते मिरचीची पेस्टसुद्धा टाकलेली आहे. आता बघा हे जे आहे हे दही घेतलेलं आहे मी. दहीमध्ये मी 2 ते 3 चम्मच साखर घातलेली आहे आणि थोडं त्या मीठ घातलेलं आहे. त्यानंतर हे जे दहीची आपल्याला छान प्रकारे हे थोडं घट्ट दही असल्यामुळे मी इथे मिक्सरमध्ये ते थोडं फिरवून घेणार आहे, जेणेकरून ते छान प्लेन होणार आहे. तर बघा छान प्रकारे इथे प्लेन ते दही झालेलं आहे. आता हे मी झाकून ठेवणार आहे. आता आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहे. तर बघा मी इथे पेस्ट घेतलेली आहे, जी मी भगरीची पेस्ट केलेली आहे ती इथे घेतलेली आहे. बघा हे एका वाट्यामध्ये मी घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे 2 आलू घेतलेले आहे आणि आलू हे मी उकडून घेतलेले आहे. आता हे आलूचं जे मी हे थोडं इथे मॅश करून घेत आहे. आता हे आपल्याला किसणीने पण किसून घेता येतं, पण इथे आता हे आलू जास्त शिजलेले आहे म्हणून मी इथे याची मॅश करूनच इथे हे टाकून घेत आहे. आता बघा हे टाकल्यानंतर आता आपल्याला यामध्ये इथं थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथे मीठ टाकल्यानंतर बघा मी इथे आपल्याला थोडं स्पंज यायला हवं, म्हणजे छान हे 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 जे वडे आहे हे छान प्रकारे फुगायला हवे आणि यामध्ये आतमध्ये जे दही आहे ते छान घुसायला हवं. यासाठी मी इथे यामध्ये थोडं इनो टाकून घेणार आहे. तर आपल्याकडे जर इनो नसेल तर आपण यामध्ये खायचा सोडासुद्धा टाकून घेऊ शकतो. तर बघा हे मिक्स मी करून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी अर्धा चम्मच इनो घातलेला आहे आणि इनो घातल्यानंतर छान ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर इनो घातल्यानंतर बघा ही जी पेस्ट आहे थोडी आपली ही फुगणार आहे, म्हणजे छान प्रकारे हे थोडं जे सारण आहे ते खूप थोडं मोठं होणार आहे. म्हणजे बघा इथे छान प्रकारे इथे स्पंज आलेला आहे. आता आपल्याला हे जे पेस्ट केलेली आहे, आता बघा मी इथे थोडं दही घेतलेलं आहे. दहीमध्ये थोडं पाणी टाकून इथे ताक तयार करून घेतलेलं आहे. आता हे आपण ते जे दहीवडे आहे ते त्यामध्ये तळल्यानंतर टाकून घ्यायचे आहे. आता इथे बघा तेल तापलेलं आहे. तेल इथे तापल्यानंतर मी इथे छोटे गोळे करून घेणार आहे आणि जे गोळे करून यामध्ये तेलामध्ये सोडणार आहे. आणि हे जे गॅस आहे तो आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा आहे, जेणेकरून ते आतमधून छान शिजल्या जाणार आहे.
तर बघा आपल्याला जर खिचडी वगैरे किंवा भात आपल्या भगरीचा भात वगैरे करण्याची भगरीची जे आपण उसळ हे करतो, जर आपण साबुदाण्याची खिचडी करतो, जी भगरीचं जे हे करतो आपण काम ते भात वगैरे करतो, तर त्यापेक्षा जर आपण हा नवीन जर पदार्थ केला तर मुलं पण खातात आवडीने आणि आपल्याला पण एखाद्या वेळेस हा पदार्थ आवडतो. म्हणून मी आज इथे एकादशी स्पेशल, आता एकादशी आलेली आहे तर त्यासाठी मी इथे बघा, तुम्हाला जर करायचा असेल हा पदार्थ तर तुम्ही नक्की करू शकता. बघा इथे छान प्रकारे दहीवडे इथे तयार झालेले आहे. बघा मैत्रिणींनो, आता या जे वडे आहे त्या वड्याला छान कलर येत आहे. आता थोडं आपल्याला ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे आणि छान कमी पावरवर ते तळून घ्यायचे आहे. तर बघा हे छान प्रकारे इथे बघा स्पंज पण छान आलेलं आहे, फुगलेले पण छान आहे. आणि इथे बघा मी आता हे जे ताक घेतलेलं आहे त्यामध्ये ते टाकून घेणार आहे आणि हे आपल्याला गरमच त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे, जेणेकरून ते आतमध्ये ते ताक त्याच्या आतमध्ये घुसणार आहे आणि ते जे वडे आहे ते खूप टेस्टी लागणार आहे. तर ह्या ताकामध्ये मी थोडं नमक टाकून घेतलेलं होतं. आता ते छान प्रकारे मुरू द्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, हे छान प्रकारे इथे मुरलेले आहे आणि बघा आतमधून छान मुरलेले आहे. आता थोडं याला आपल्याला दाबून थोडं पिळून घ्यायचं आहे आणि हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. तर बघा इथे छान प्रकारे हे फुगलेले आहे. आता मी इथे काय करणार, जे मी दही घेतलेलं आहे त्या दहीमध्ये मी हे जे वडे आहे ते टाकून घेणार आहे. तर बघा मी इथे दहीवडे हे यामध्ये टाकून घेतले आहे. तर अशा प्रकारे हे दहीवडे मी तयार केलेले आहेत. धन्यवाद.